Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. Today we see the last topic of unit number 4 of your MTH 401 syllabus, that is counter integrations. बरंच मोठं चॅप्टर आहे हे. कॉचीज रेसिड्यू थेरम जो आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला, त्याच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण रेसिड्यू कसे फाइंड आउट करायचे ते बघितले. तर बरेच टॉपिक आहेत या लेक्चरमध्ये, त्यात चॅप्टर्समध्ये. तर ह्या चॅप्टरचा हा शेवटचा टॉपिक आहे तुमच्या चौथ्या चॅप्टरचा, दॅट इज काउंटर इंटिग्रेशन्स. ओके, आता याच्यामध्ये 1-2 सेक्शन आहेत, तर एक सेक्शन आपण इथे बघूया आणि त्याच्यावरचं एक्झाम्पल इथे क्लिअर करूया. ओके, सो इन दिस सेक्शन वी शॉल स्टडी द ॲप्लिकेशन ऑफ कॉचीज रेसिड्यू थेरम इन इव्हॅल्युएशन ऑफ सम रियल डिफायनाइट इंटिग्रल. ओके, डायरेक्ट एक्झाम्पल्स कशा टाईपचे येतील ते तुम्हाला न दाखवता सुरुवातीला आपण त्याच्यावरचा काही जो काय म्हणतो आपण फॉर्म्युले आहेत किंवा जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते इथं आपण बघूया. सो डेफिनेशन, कोशंट्स ऑफ ए पॉलिनॉमियल. आता कोशंट म्हणजे काय, तर न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर टाईपची जी टर्म असते, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इज कॉल्ड एज अ कोशंट. कोशंट ऑफ दॅट पॉलिनॉमियल आर कॉल्ड रॅशनल फंक्शन्स अँड दे आर defined at each point x except at qx is equal to 0. म्हणजे qx equal to 0 ह्या पॉइंटला नाही. कारण काय, तर qx equal to 0 जर आला तर हे फंक्शन काय होऊन जाईल, तुमचं टेन्स टू इन्फिनिटीला चाललं जाईल. म्हणून एक्सेप्ट qx equal to 0, qx equal to 0 वगळून. ओके, हिअर वी कन्सिडर द इंटिग्रेशन्स ऑफ रॅशनल फंक्शन्स ऑल अराउंड द युनिट सर्कल दॅट इज mod z equal to 1. म्हणजे पूर्ण एक्झाम्पल्समध्ये काय करायचं आहे तुम्हाला, इंटिग्रेशन ऑफ ए रॅशनल फंक्शन हे तुमचं युनिट सर्कलच्या भोवतीच असणार, दॅट इज mod z equal to 1, ज्याचा सेंटर 0 आणि ज्याची रेडियस काय आहे, 1 आहे. ओके, लक्षात ठेवा. हे फंक्शन कशा टाईपचं असणार, p ऑफ x अपॉन q ऑफ x टाईपचं. आता आपण मागच्या काही लेक्चर्समध्येच बघितलं की पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ ए सर्कल, आणि सर्कल त्यातल्या त्यात ते जर युनिट सर्कल असेल तर त्याचं पॅरामेट्रिक इक्वेशन काय असतं, z इक्वल टू e raised to i थीटा, वेअर थीटा इज बिटवीन 0 to 2π. बरोबर आहे ना. ह्या तुमच्या स्टँडर्ड जे तुमचं युनिट सर्कल आहे त्याचं हे पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. ॲक्च्युअल पॅरामेट्रिक इक्वेशन काय सर्कलचं, z इक्वल टू a प्लस r e raised to i थीटा. पण इथं a म्हणजे सेंटर 0 आहे आणि r म्हणजे रेडियस 1 आहे, म्हणून ते इक्वेशन ट्रान्सफॉर्म झालं तुमचं फक्त z इक्वल टू e raised to i थीटामध्ये. बरोबर आहे. नाव डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स, सो dz इक्वल टू i e raised to i थीटा d थीटा, आणि मग याच्यावरनं डी थीटा आला तुमचा dz अपॉन i e raised to i थीटा, म्हणजेच dz अपॉन i e raised to i थीटा म्हणजे काय रे, तुमचा z आहे. सो dz अपॉन i z. ओके, नाव अगदी चॅप्टर नंबर 1 मध्ये मी काही तुम्हाला शेवटच्या लेक्चरमध्ये चॅप्टर नंबर 1च्या ओके शेवटच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काही कॉस झेड आणि साइन झेडचे काही फंक्शन्स लिहून दिले होते, किंवा कॉस थीटा आणि साइन थीटाचे, म्हणजे झेड असेल किंवा थीटा असेल. ओके, तर ते फंक्शन्स तुम्हाला लिहून दिले होते. तर ते आपल्याला माहिती आहे की कॉस थीटा असतो तुमचा e raised to i थीटा प्लस e raised to मायनस i थीटा अपॉन 2. ओके, बट e raised to i थीटा म्हणजे झेड आहे तुमचा, आणि e raised to मायनस i थीटा त्याच्यामुळे काय होईल, तो झेड इनव्हर्स होईल. सो इट विल बी झेड प्लस झेड इनव्हर्स, हा झेड इनव्हर्स, आणि हा 2 जर बाहेर काढला तर 1/2 इंटू झेड प्लस झेड इनव्हर्स. ओके, झेड इनव्हर्सला मी कसा लिहिल, त्याची पॉवर जर मला प्लस करायची असेल तर इट शुड बी 1 अपॉन झेड. सो इट विल बी 1/2 इंटू झेड प्लस 1 अपॉन झेड. आणि साइन थीटा कसा येईल, e raised to i थीटा मायनस e raised to मायनस i थीटा अपॉन 2i. बरोबर आहे ना, e raised to i थीटा मायनस e raised to मायनस i थीटा अपॉन 2i, दॅट इज इक्वल टू 1 अपॉन 2i झेड मायनस झेड इनवर्स. आलं का लक्षात. परत झेड मायनस 1 अपॉन झेड येईल तो. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर साइन थीटा इन झेड अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर कॉस थीटा इन झेड. तुमचं फंक्शन जे आहे ते कॉस थीटा आणि साइन थीटामध्ये येणार आहे, त्याच्यामुळे हे तुम्हाला तिथे यूज करायचं आहे. त्यानंतर झेडची व्हॅल्यू ही टाकायची आहे, आणि डी झेडची व्हॅल्यू डी थीटाची व्हॅल्यू डी झेड अपॉन आय झेड टाकायची आहे. ओके, तर एवढं तुम्ही लक्षात ठेवा की तुमचा टाईप नंबर फर्स्ट जो आहे त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायला खूप सोपे जातील. ओके, सो हिअर वी शॉल कन्सिडर द इव्हॅल्युएशन ऑफ रियल डेफिनाइट इंटिग्रल्स ऑफ फॉलोइंग टाइप, that is type number first, I for integration equal to 0 to 2 pi f of cos theta comma sin theta
d theta, where f of cos theta comma sin theta is a rational function of theta, using the above substitutions, it becomes, आता हे substitution जर put up केले, then I is your integration. What is the value of 0 to 2 pi? It is for only unit circle, so it will be mod z equal to 1. f of, इथे एक ब्रॅकेट टाकायची राहिली ॲक्च्युली, इथे एक गोल ब्रॅकेट येणार f ऑफ आणि इथे ती क्लोज होणार. ओके, सो f ऑफ cos थीटा, हा cos थीटा म्हणजे काय तुमचा 1/2 z प्लस 1/z हा पाहिला, कॉमा sin थीटा म्हणजे 1/2 i z मायनस 1/z, इथे ब्रॅकेट कंप्लीट, आणि d थीटा म्हणजे काय, इट विल बी dz अपॉन iz, वर काढलाय बघा. ओके, डायडॅश नंबर 1. Since f of cos theta comma sin theta is a rational function of theta, the integrand in equation 1 is also a rational function of z. Okay. Hence, we can use the Cauchy's residue theorem to evaluate first. Okay. त्याच्यामुळे आपण परत कशावर येणार हे एक्झाम्पल परत सॉल्व केल्यानंतर अगेन यूज द Cauchy's residue theorem. So by Cauchy's residue theorem काय येते, I is equal to 2 pi I summation r, where summation r is the sum of residues at poles. Okay. And therefore f of 1/2 z plus 1/z comma 1/2 i z minus 1/z dz upon iz. Okay, इथे dz upon iz पाहिजे, lies inside the unit circle mod z equal to 1. आता एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे याच्यावरचे बघा, खूप सोपे एक्झाम्पल आहेत. एक पूर्ण इथे 1 by 1 समजून देतो, आणि अजून काही असतील इथे सॉल्व करायला तर ते तुम्हाला होमवर्कला, पण त्यातलाही काही स्टेप आपण इथे चर्चा करूया त्या स्टेपवर. ओके, सो यूज द काउंटर इंटिग्रेशन टू इव्हॅल्युएट 0 to 2 pi d थीटा अपॉन 5 plus 3 cos थीटा. आता एक लक्षात घ्या, तुमची थिअरी एक्झाम जर झाली तर हे ह्या टॉपिकचे एक्झाम्पल हे 6 मार्काचे एक्झाम्पल आहेत, थोडे मोठे एक्झाम्पल असल्यामुळे. ओके, पण ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम जर झाली तर ही थिअरी तुम्हाला काम असेल, जी मी इथे आत्ता रीड केली, की कॉस थिटाचा फॉर्म्युला, साइन थिटाचा फॉर्म्युला, किंवा मॉड झेड इक्वल टू 1 असेल तर त्याचं पॅरामेट्रिक इक्वेशन काय असतं सर्कलचं, या पद्धतीने. ओके, म्हणून त्याच्याकरता थेअरी ही पूर्ण तुमच्याकडे असू द्या, की त्याच्यावरून तुम्हाला की कुठलाही टॉपिक आला, की कुठलीही एक्झाम आली, आयदर ती तुमची थिअरॉटिकल असो का ऑब्जेक्टिव्ह असो, तुम्हाला ते सगळे मुद्दे तुमच्या कानावरून गेलेले असले पाहिजेत. त्याच्यामुळेच मी ह्या सेमिस्टरला खूप हार्डवर्क करून हे लेक्चर्स तुमच्यासाठी तयार केलेले आहेत. ओके, सो लेट दिलेले जे इंटिग्रेशन आहे त्याला काय म्हणायचं, आय, इट विल बी 0 to 2 pi d theta upon 5 plus 3 cos theta. So consider the unit circle mod z equal to 1. आता हे स्टँडर्ड आहे, सर्कल काय असणार आहे ऑलवेज इथे ह्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये mod z equal to 1. सो इट्स पॅरामेट्रिक इक्वेशन वरती जसं लिहिलंय तसं लिहून टाकायचं, z इक्वल टू काय आहे, e raised to i theta, अँड वेअर थीटा इज बिटवीन 0 to 2 pi. आता इथे प्रिंटिंग मिस्टेक होती, लेस दॅन इक्वल टू साईन नव्हतं, मी टाकून दिलं पेनाने. सो 0 लेस दॅन इक्वल टू थीटा लेस दॅन इक्वल टू 2 pi. आणि मग डी थीटा पण काढला मी वरती, इट विल बी dz अपॉन iz. आणि इथं काय लागतंय फक्त तुम्हाला कॉस थीटा, जे लागतं तेच घ्यायचं. साइन थीटा माहिती असेल म्हणून लिहायचा नाही, कारण तो ह्या एक्झाम्पलमध्ये लागत नाही. सो कॉस थीटा आला तुमचा 1/2 z प्लस 1/z. आता एक एक आपण टाकूया व्हॅल्यू आणि सॉल्व करूया. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन मॉड झेड इक्वल टू 1, 5 प्लस 3 याच्यात तर काही चेंज नाही, इंटू 1/2 z प्लस 1/z, बरोबर आहे ना. 3 इंटू 1/2 म्हणजे तो झाला 3/2 z प्लस 1/z, इंटू डी थीटा काय येणार आहे तुमचा, हा dz अपॉन iz. ओके, इज इट क्लिअर? इथपर्यंत फक्त व्हॅल्यू पुटअप केल्या. दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन मॉड झेड इक्वल टू 1 अपॉन, आता हा जो 2 आहे, थ्रू आउट मी काय करतो, पहिले 2 हा एलसीएम घेतो पूर्ण स्टेपचा. म्हणजे इथं 5 म्हणजे काय तुमचा 5/1 आहे, म्हणजे इथे मला जर 2 करायचा असेल एलसीएम तर 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, आणि त्या 2 ने वरती 5 ला मल्टिप्लाय होत होतं, 5 दुणे 10 प्लस इथे 1 ने, कारण इथे ऑलरेडी 2 आहेच त्यामुळे इथे 1 ने मल्टिप्लाय करावं लागेल एलसीएम काढल्यानंतर. सो 3 इंटू झेड प्लस 1/z, आणि पूर्ण याचा एलसीएम काय आला, हा इथे 2 आला दोघी स्टेपचा, आणि dz अपॉन iz ॲज इट इज. याच्यानंतर मग इकडे आलो मी आता,
याच्यानंतर ही स्टेप झाली, लक्षात घ्या. काही डायरेक्ट स्टेप केल्या होत्या, मी त्याला थोडंसं फोडून आन्सर मोठं केलेलं आहे. ही स्टेप नंतर ही सॉल्व्ह झाली. त्याच्यानंतर याच्यानंतर इकडे आहे. आता हा जो 2 आहे हा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आहे, सो इट बिकम्स ऑन न्यूमरेटर. ओके, सो 2 अपॉन झेड, सॉरी 2 अपॉन आय पण कॉन्स्टंट आहे, 2 पण कॉन्स्टंट, ती टर्म बाहेर आली 2 अपॉन आय. इंटिग्रेशन मॉड झेड इक्वल टू 1, डी झेड उरला फक्त इथे, आणि मध्ये काय उरलं 10 प्लस 3z प्लस 1 अपॉन झेड, हा जसाच्या तसा इंटू हा इथला झेड उरला आहे. आता याच्यानंतर ही बघा, याच्यानंतर ही आणि ही याच्यानंतर ही मात्र, म्हणजे असे स्टेप आहेत. ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, मग ही पाचवी इथे. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू 2 बाय आय. आता इथे मी ब्रॅकेटमध्ये काय करतो, पहिले क्रॉस मल्टिप्लाय करून घेतो, कारण ब्रॅकेटमधलाच फक्त एलसीएम काय आहे, झेड येतो, काढून घेऊया आपण. सो 10 प्लस 3 क्रॉस मल्टिप्लाय केला, झेड स्क्वेअर प्लस 1 अपॉन झेड बघा, आणि बाहेर हा झेड आहेच ॲज इट इज. ओके, आता दोघांचा एलसीएम काय रे, परत झेड आला पूर्ण दोघी टर्मचा. सो इथे 10 अपॉन 1 म्हणजे इथे झेडने मल्टिप्लाय करावं लागेल, आणि इथे 3 अपॉन झेड तर आहेच, म्हणजे इथे 1 ने. सो तुमची व्हॅल्यू आली 10 अपॉन 1 तिथे झेडने, सो 10z प्लस 3 ने मध्ये मल्टिप्लाय करू, 3z स्क्वेअर प्लस 3 पूर्ण डिवायडेड बाय झेड इंटू झेड. तर तो झेड आणि हा झेड इथं कॅन्सल झाला, म्हणून आली तुमची फक्त स्टेप 2 अपॉन आय इंटू इंटिग्रेशन मॉड झेड इक्वल टू 1 dz अपॉन 3z स्क्वेअर, हा 3z स्क्वेअर प्लस 10z प्लस हा 3 इथे 3 इंटू 1. ओके, इक्वल टू 2 अपॉन आय. आता याचे फॅक्टर पाडा. असे एक्झाम्पल तुम्ही 10वीला खूप सारे सॉल्व्ह केलेले आहेत. याचे फॅक्टर काही मी तुम्हाला पाडून दिलेले नाहीत. सो इट विल बी 2 अपॉन आय इंटू इंटिग्रेशन मॉड झेड इक्वल टू 1. याचे फॅक्टर येतात तुमचे dz अपॉन 3z प्लस 1 इंटू झेड प्लस 3. ओके, आणि मग इथपर्यंत आले तुम्ही, दॅट इज इक्वेशन नंबर 1. आता हे तुमचं आहे कॉचीज रेसिड्यू थेरमचं एक्झाम्पल. बघा, तुम्ही जर बघितलं तर इथून पुढे तुम्हाला आता बिलकुल कॉचीज रेसिड्यू थेरम वापरायचा आहे. म्हणजे याचे काय फाइंड आउट करायला लागतील, पोल्स. सो टेक fz इक्वल टू 1 अपॉन 3z प्लस 1 इंटू झेड प्लस 3. देन द पोल्स ऑफ fz आर गिवन बाय, पोल्स कसे काढतो आपण, डिनॉमिनेटरला 0 शी इक्वेट करतो. सो 3z प्लस 1 इंटू झेड प्लस 3 इक्वल टू 0. दॅट इज 3z प्लस 1 इक्वल टू 0 और z प्लस 3 इक्वल टू 0. म्हणजेच 3z इक्वल टू -1 और z इक्वल टू -3. बरोबर आहे. म्हणजेच z इक्वल टू 3 ला इकडे आणा, -1/3 आणि z इक्वल टू -3 आर द पोल्स ऑफ fz अँड बोथ ऑफ विच आर द सिंपल पोल्स. कारण दोघांची ऑर्डर काय आहे, 1 आहे, त्याच्यामुळे दोघंही काय आहेत, सिंपल पोल्स आहेत. द ओनली पोल लाईज इनसाइड द युनिट सर्कल मॉड झेड इक्वल टू 1 इज, या दोघी पोल्स मधलं फक्त -3 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. पोलमध्ये आपला त्या सर्कलमध्ये -3 खूप वर चालला जाईल, बट -1/3 ही एकापेक्षा लहान व्हॅल्यू आहे, आणि आपला पोल हा रेडियस 1चा आहे, त्याच्यामुळे हीच व्हॅल्यू फक्त त्या सर्कलमध्ये लाय होईल. लक्षात आलं का. सो ओनली z इक्वल टू -1/3 लाईज इनसाइड द युनिट सर्कल अँड द पोल फॉर z इक्वल टू -3 लाईज आउटसाइड इट. आणि त्याच्यामुळे तुम्हाला फक्त रेसिड्यू कोणासाठी काढायचा आहे, -1/3 साठी. अँड ऑल्सो fz इज ॲनालिटिक इनसाइड अँड ऑन मॉड z इक्वल टू 1 एक्सेप्ट ॲट z इक्वल टू -1/3. स्टेटमेंट जशी आहे त्या पद्धतीने लिहायचं. देअरफॉर बाय कॉचीज रेसिड्यू थेरम द इक्वेशन 1 बिकम्स i इक्वल टू, लक्षात घ्या 2/i विसरायचा नाही, तो आता शेवटपर्यंत कॅरी करायचा, कारण तो सॉल्व्ह केलेला आहे आपण इथे. सो 2/i इंटू 2πi समेशन r, हे तुमच्या कॉचीज रेसिड्यू थेरम वरून. ओके, I cancel, 2 into 2 4π into residue of fz at only z equal to -1/3, and therefore 4π into limit z tends to -1/3. z मायनस मायनस असतो तो, सो z मायनस मायनस, सो z प्लस होईल तो, z प्लस 1/3 इंटू एफ ऑफ z. सिंपल पोलचा फॉर्म्युला रेसिड्यू काढण्याचा. आता याला क्रॉस मल्टिप्लाय जर केलं इथे, तर 3z प्लस 1 अपॉन 3, तो अपॉन 3 मी इथं बाहेर घेऊन घेतो कॉन्स्टंट असल्यामुळे. सो 4π अपॉन 3 इंटू लिमिट z टेन्स टू -1/3, 3z प्लस 1 इंटू fz म्हणजे 1 अपॉन 3z प्लस 1 इंटू z प्लस 3. ओके, हे त्यातला 3z प्लस 1 3z प्लस 1 कॅन्सल.
So 4 pi by 3 into limit z tends to minus 1 by 3, 1 upon z plus 3. Okay. z बद्दल आता टाकू minus 1 by 3. So 4 pi by 3 into 1 upon minus 1 by 3 plus 3. क्रॉस मल्टिप्लाय करा, ती व्हॅल्यू येते 4 pi by 3 इंटू 3 मायनस 1 म्हणजे 8, 8 अपॉन 3. तर तो 3 आणि हा 3 कॅन्सल होतो, कारण हा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे हा वरती जाईल वरती आणि हा खाली, त्याच्यामुळे इथंच कॅन्सल करून टाकला. सो इट विल बी 4 pi by 8 ओनली. 4 ने भाग दिला तर पाय बाय 2. दॅट इज युअर फायनल आन्सर. तर अशा टाईपचे हे इंटिग्रेशन आहे, एक्झाम्पल आहेत. अँड हेन्स युअर फायनल आन्सर विल बी पाय बाय 2. मोठं असल्यामुळे हे 6 मार्काला परीक्षेला येतात, थेअरी एक्झाम झाली तर सांगतोय. ओके. याच पद्धतीने इव्हॅल्युएट नेक्स्ट एक्झाम्पल 0 to 2 pi 1 upon cos theta plus 2 ब्रॅकेट स्क्वेअर d theta. पूर्ण सॉल्व आहे, सगळा फॉर्म्युला यूज केलेला आहे, सिम्पल व्हॅल्यू पुटअप केलेली इथे, त्याच्यावरून इक्वेशन मिळालं आहे. इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायचे आहे. हे आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन याचे फॅक्टर पडत नाही, आणि ज्याचे फॅक्टर पडत नाही त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याला मायनस बी अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. त्याच्यावरून हे तुमचे झेडच्या दोन व्हॅल्यू आलेले आहेत, प्लस आणि मायनस, आणि ह्या डबल आलेले आहे. ठीक आहे. आणि दोघेही काय असतील तुमचे डबल पोल येतील हे, कारण काय ते याची ऑर्डर काय 2 आहे. लक्षात घ्या, याची ऑर्डर काय तुमची 2 आहे. ओके. परत एकदा फॉर्म्युला सांगतो की झेड इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. इथे ए म्हणजे आहे तुमचा 1, बी आहे 4 आणि सी आहे 1. त्या व्हॅल्यू टाकायच्या, त्याच्यानंतर तुम्हाला झेड इक्वल टू ह्या व्हॅल्यू मिळतील 2दा, कारण याचे डबल आहे स्क्वेअर असल्यामुळे. सो डबल पोल येतील दोघंही, हाई डबल पोल, हाई डबल पोल. त्यातला लाईज इनसाइड द सर्कल कोणता येईल, फक्त √3 मधून -2 गेला तर ती व्हॅल्यू तुमची फक्त सर्कल 1 मध्ये येईल. 1 पेक्षा लहान जी व्हॅल्यू आहे ती, सरळ सांगतो तुम्हाला, ही 1 पेक्षा मोठी होईल, कारण मायनस मायनस म्हणजे ही मायनस ॲड होतील, हे दोघंही सर्कलच्या बाहेर जातील, म्हणजे हा पॉईंट तुमच्या सर्कलमध्ये येईल, आणि त्याच्यासाठी मग तुम्ही तो रेसिड्यू फाइंड आउट करायचा. ओके. डबल पोल असल्यामुळे रेसिड्यू फाइंड आउट करायचा दुसरा फॉर्म्युला, दॅट इज पोल ऑफ ऑर्डर एमचा, तो इथे यूज केला आहे. साधं कॅल्क्युलेशन केलं आहे, सिम्पल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला आहे, अँड दॅट विल बी युअर आन्सर. ओके. काही अडचण आली कुठल्या स्टेपमध्ये मला विचारा, स्टेप बाय स्टेप ऑलरेडी सॉल्व करून दिलं आहे, त्याच्यामुळे मला वाटतं काही अडचण येणार नाही. अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे, इट इज ऑल्सो टेकन ॲज अ होमवर्क. यूज द मेथड ऑफ काउंटर इंटिग्रेशन टू इव्हॅल्युएट 0 to pi 2d theta upon 4 plus sin square theta. ओके. सगळ्यात पहिले आपण आता काय करूया, 0 to 2 pi असेल तरच सॉल्व करायचं, लक्षात घ्या. तर याला 0 to 2 pi मध्ये कन्वर्ट करूया. सो आय इक्वल टू दिलेलं इंटिग्रेशन, साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे स्टँडर्ड, दॅट 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा अपॉन 2. लक्षात घ्या, साइन स्क्वेअर थिटासाठी आपलं डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व होत नाही, साइन थिटा असेल तर होतं, कारण साइन थिटा आणि कॉस थिटाचे फॉर्म्युले आपल्याकडे. त्याच्यामुळे साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा अपॉन 2 टाकली, क्रॉस मल्टिप्लाय केलं, 4 2 8 अधिक 1 9, 9 मायनस कॉस ऑफ 2 थिटा अपॉन 2, तो अपॉन 2 हा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आहे, तो वरती आला, सो 2 × 2 4 झाला तो. सो दिस विल युअर व्हॅल्यू. आता 2 थिटा पण नाही आहे माझ्याकडे फॉर्म्युला, फक्त कॉस थिटाचा आहे. सो पुटिंग 2 थिटा इक्वल टू टी, आणि मग डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर 2d थिटा इक्वल टू काय येईल तुमचा dt, वेअर टी इज फ्रॉम थिटा इज फ्रॉम 0 to pi होता बघा इथे ॲक्च्युअलमध्ये, थिटा इज फ्रॉम 0 to pi. मग टी काय येईल, 0 टाकला तर 0 आणि पाय टाकला तर 2 pi, बघा 2 × pi. सो टी इज फ्रॉम 0 to 2 pi. त्याच्यामुळे तुमचं हे दिलेलं इंटिग्रेशन कन्वर्ट झालं, i इज इक्वल टू 0 to 2 pi 2 dt, बरोबर ना. d थिटा म्हणजे काय, 2d थिटा म्हणजे dt आहे. बरोबर ना. मग यातला 2 वेगळा काढलाय मी, 2 × 2 म्हणजे 4, तर त्यातला 2d थिटा तो काय आला dt, आणि इथला 2 एक शिल्लक आहे, 2 दुणे 4 होतात म्हणून हा 2. ओके. आणि खाली 9 मायनस कॉस ऑफ टी, कारण 2 थिटा काय तुमचा टी आहे. आणि मग इंटिग्रेशन बदललं, 0 to pi चं काय झालं, थिटाचा टी झाल्यामुळे इट विल बी 0 to 2 pi.
आणि आता माझ्याकडे कॉस्ट टीची व्हॅल्यू असणार आहे स्टँडर्डवरती सगळे कॉस्टचेच एक्झाम्पल आहे. पुटअप करा, सॉल्व करा. परत हे तुमचं जे एक्सप्रेशन येणार आहे ते क्वाड्रॅटिक आहे पण त्याचे फॅक्टर पडत नाही. परत आपला नेहमीचा फॉर्म्युला वापरा, दॅट व्हॅल्यू ऑफ झेड इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला टाका. त्याच्यावरनं हे रूट्स येतील आणि सिम्पल पोल असतील ते, कारण ऑर्डर 1 आहे त्याची. सिम्पल पोलसाठी कुठला लाय होतो तर ऑब्व्हियसली हा लाय होईल. ओके, हा लाय होणार नाही कारण हा दोघंही प्लस असल्यामुळे तो बाहेर जाईल एकपेक्षा आणि त्याच्यामुळे तुमचा येणार Z2 फक्त. Z1 आणि Z2 जर घेतले तुमचे फॅक्टर्स तर Z2 फक्त लाय होईल, म्हणून रेसिड्यू Z इक्वल टू Z2 साठी काढला आहे. सगळं Z1 Z2 मध्ये घेतल्यामुळे सोपं झालं आहे आणि मग तुमचं आन्सर आलं π/√5. अगेन देअर इज वन मोर एक्झाम्पल. आता हे आत्तापर्यंत सगळे थोडे थोडे एक्सप्लेन केले, हे पूर्णपणे तुम्हाला देतो. सो सॉल्व आहे तुम्हाला देतो, याचा अर्थ काय तर सॉल्व आहे. तुम्ही फक्त ते रीड करा, कशा कशा व्हॅल्यू पुटअप करे आहे ते बघा आणि तुमच्या वहीमध्ये हे लिहून टाका. अजून एक एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 23. 0 to पायचं परत 0 to 2π केलेलं आहे खाली, ते परत बघा. सेम टाकलं आहे 2θ इक्वल टू t, जे वरती सांगितलं ते. परत सगळ्या व्हॅल्यू पुटअप करा. कॉस टी आहे तुमच्याकडे, 1/2z प्लस 1/z ही व्हॅल्यू टाकून सिम्प्लिफाय करा. सेम प्रोसिजर प्रत्येक वेळेस, त्याच्यामुळे मी काय आता परत सांगत नाही. सो सॉल्व झाल्यावर तुमचा आन्सर हे येईल. ओके, π/√a² प्लस 1. सो अशा पद्धतीने तुमचा हा जो टॉपिक आहे टाइप 1 मधला हा इथे संपला आहे. इन अवर नेक्स्ट लेक्चर वी सी द एक्झाम्पल्स ऑन टाइप नंबर 2. आता तुम्ही म्हणाल सर हे थोडंसं फास्ट गेलेले एक्झाम्पल आहेत, हे आम्ही कसे बघायचे. तर तुम्हाला मी याच्या सगळ्या ज्या नोट्स आहेत, म्हणजे ह्या ज्या मी तयार केलेल्या आहेत, या सगळ्याच्या सगळ्या तुमच्या त्या ग्रुपवर टाकून देणार आहे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जो केला आहे तो PDF फॉर्ममध्ये आहेत ह्या नोट्स. ह्या सगळ्या मी तुम्हाला देऊन टाकतो, म्हणजे तुम्हाला ह्या नोट्स बघता पण येतील कधी घरी उघडून मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर. आणि हे एक्झाम्पल कसं सॉल्व केलेलं आहे, त्यातल्या स्टेप कशा आलेल्या आहेत, ज्या तुम्हाला होमवर्कला दिल्या आहेत आम्ही 2-3 एक्झाम्पल, ते तिथे सुद्धा बघता येईल. ओके, त्याच्यामुळे काही घाबरू नका. लेक्चरमध्ये जरी मी हे स्क्रोल असं हलवलं आहे, फास्ट गेलेला आहे, तरी घाबरू नका. या सगळ्या PDF नोट्स मी तुम्हाला पाठवणार आहेच. ओके, सो इन अवर नेक्स्ट लेक्चर वी सी द टाइप नंबर 2 and examples on that type 2. Till now we stop here in this lecture. Thank you.